हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आपत्कालीन विभागात आयसीयू कोयत्याने वार करून धुडकूस घालून शासकीय कामात अडथळा आणणारा व 2 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी सनी चटोले यास गुंडाविरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक रोड येथून ताब्यात घेतलं। गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील स्थानिक गुन्ह्यांचा जलद शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्ह्याचा प्रभावी तपास करणे पाहिजे व फरार आरोपी याचा शोध घेणे इत्यादी कारवाई करिता माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। दिनांक 8/4/2026 रोजी रोकडोबावाडी येथील मागील भांडणाची खुरापत काढून फिर्यादी याचे डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक 243/2026 BNS 109-1 115-2 352 352-2 3-5 सह भारतीय हक्क कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बिटको हॉस्पिटल औषधोपचारासाठी दाखल केले असता आपत्कालीन विभागामध्ये येऊन नमूद फिर्यादी यांना पुन्हा कोयत्याने मारहाण करून धुडकूस घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 259/2026 BNS कलम 132 151 2 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद दोन्ही गुन्ह्यामध्ये मुख्य सूत्रधार सनी चटोले हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। दिनांक 25/4/2026 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश भागवत यांना नमूद दोन्ही गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सनी चटोले हा नाशिक रोड परिसरात एका चहा टपरीच्या मागे चहा पीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। सदर ठिकाणी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पथकाने त्यास सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरणकुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, पोलीस शिपाई गणेश भागवत, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, महिला पोलीस शिपाई सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या केलेली आहे।